उपमुख्यमंत्री अजित पवारांची जनसन्मान यात्रा वरुड शहरात 1 सप्टेंबरला दाखल होणार आहे। या बातमीचे प्रस्तुतकर्ता आहे अंबे क्लिनिकल लॅबोरेटरी। वरुड शहरात अत्याधुनिक मशीनने सुसज्ज लॅब म्हणजेच अंबे क्लिनिकल लॅब। यांचा पत्ता आहे महात्मा फुले नगर, बंदे हॉस्पिटल समोर, वरुड। लाडकी बहीण योजनेच्या अनुषंगाने संपूर्ण महाराष्ट्रभर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून अजित पवार यांच्या नेतृत्वात जनसन्मान यात्रा काढली जात आहे। उपमुख्यमंत्री अजित पवारांची जनसन्मान यात्रा वरुड शहरात 1 सप्टेंबरला दाखल होणार आहे। शहरातील मराठी शाळेच्या प्रांगणात अजित पवारांची 12 वाजता सभा होणार आहे। अजित पवार हे लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून महिलांशी संवाद साधणार आहे। भव्य असं स्वागत अजितदादाचं वरुड शहरात होणार आहे। संपूर्ण कार्यकर्ते जनसन्मान यात्रेची तयारी वरुड मोर्शी मतदारसंघात करीत आहे। गेल्या काही दिवसापासून अजित पवार हे सर्वाधिक जोर लाडकी बहीण योजनेवर देत आहे। बस पासून बॅनर पर्यंत, स्टेज पासून मंडपाच्या रंगापर्यंत, डायस पासून अजितदादाचं जॅकेट, सगळीकडे गुलाबी थीम वापरत राष्ट्रवादीनं विधानसभेचा प्रचार सुरू केलाय। आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जनसन्मान यात्रा महत्त्वाची मानली जात आहे। वरुड शहरात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या जनसन्मान यात्रेची तयारी सुरू असून शहरात अनेक ठिकाणी जनसन्मान यात्रेचे बॅनर लागलेले आहे। मराठी शाळेच्या प्रांगणावर मोठ्या प्रमाणावर महिलांनी उपस्थित राहावे असे आवाहन आमदार देवेंद्र भुयार यांनी केले आहे। राज्यात ज्यांच्या नेतृत्वात मी काम करतो, आदरणीय अजितदादा पवार आणि त्यांचे सगळे सहकारी त्या मंत्री यांच्या नेतृत्वात मी काम करतो। आणि मग राज्य सरकारनं जे काही निधी आदरणीय मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे असेल, उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस असेल आणि त्यांच्या सगळ्या मंत्रिमंडळातल्या सहकारी मंत्र्यांनी जे काही योजना महाराष्ट्रातल्या जनतेसाठी त्यांनी मंजूर केल्या, पर्यायानं वरुड मोर्शी तालुक्यातल्या जनतेसाठी मंजूर केल्या। आज मी या वरुड मोर्शी तालुक्यातले साधारणतः 80,000पेक्षा जास्त लाडकी बहीण योजनेचे फॉर्म मी मंजूर केले। शेतकऱ्यांच्या वीज बिल माफीची योजना आहे। साधारणतः वरुड मोर्शी तालुक्यातले 18,000 ते 19,000 शेतकरी त्याच्यामध्ये पात्र ठरणार आहे। आणि मग एक आमची अन्नपूर्णा योजना आहे की आमच्या माता भगिनींना मोफत सिलेंडर 3 देण्याचा जो आम्ही ऐतिहासिक निर्णय घेतलेला आहे, त्या योजनेच्या संदर्भात सुद्धा आम्ही त्या लाभार्थींना वयश्री योजना आहेत, पलीकडे आणखी ज्येष्ठ लोकांसाठी त्यांना लागणारे उपकरणं आहे, साधनं आहे, त्यांच्यासाठी सुद्धा आपण DBTद्वारे त्यांना पैसे देणार आहोत। असे अनेक लाभार्थ्यांचा एक लाभ वितरण सोहळा आणि जे काही मी 5 वर्षाच्या कालखंडामध्ये आमच्या सहकाऱ्यांनी जे आम्हाला कामं सांगितले, गावातील सरपंच, ग्रामपंचायतचे सदस्य, गावातील प्रतिष्ठित यांनी जे आम्हाला कामं सांगितले, ते सगळे कामं, विकास कामं खास करून विशेष बाब म्हणून आपण जे मंजूर करून घेतले, त्या मंजूर केलेल्या कामाचा एकदाचा लोकार्पण आणि भूमिपूजन सोहळा हे गरजेचं होतं। जे काही कामं आमच्या कार्यकाळात आम्ही मंजूर करून घेतले, पाठपुरावा करून मंजूर आणले, त्याच्यावर पैसे आणले, प्रत्यक्ष काम चालू केलं, त्याचं भूमिपूजन आणि लोकार्पण सोहळा आपण इथं माननीय अजितदादांच्या हातानं, ज्यांनी राज्याचं 10 वेळा बजेट मांडण्याचा ऐतिहासिक काम ज्या माणसानं केलं, आदरणीय अजितदादा, त्यांच्या हातानं भूमिपूजन आणि लोकार्पण आपण या येणाऱ्या 1 तारखेला मराठी शाळेच्या प्रांगणामध्ये सगळ्या लोकांना सोबत घेऊन आपण तो सोहळा घेतलेला आहे। लेक लाडकी योजनेच्या माध्यमातून सर्व महाराष्ट्रभर जनसन्मान यात्रेचे आयोजन राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने करण्यात येत आहे। त्यात जनसन्मान यात्रेच्या माध्यमातून राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख, राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार येत्या रविवारी 1 सप्टेंबरला वरुडला येत आहे। यावेळी त्यांच्यासोबत मंत्र्याचा ताफा असणार असल्याचे पत्रकार परिषदेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले। राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार वरुड दौऱ्यावर असताना महिला व बाल रुग्णालयाचे भूमिपूजन करणार आहे। वरुड शहरात बांधकाम प्रगतीपथावर असलेल्या उपजिल्हा रुग्णालयाची पाहणी अजितदादा पवार करणार आहे। त्यानंतर पांढुर्णा चौक येथून पैदल यात्रा, रोड शो, महात्मा फुले व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे अनावरण, त्यानंतर मराठी शाळेच्या प्रांगणात पैदल यात्रा,